त्याला म्हणजे आईचे बरं झालं हे म्हणलं तरी 80,000 बायका होत्या पण बघायला म्हणलं तरी एकच हं. तर मला एक काम आहे तुमचं दोघीजवळ काय बाईचं काम होईल. मी कोकणात जाऊन शीतल आणले ओके. तर माझ्या मनाची एक दिवस शांतती करायला तुम्ही दोघी निजाने सांगा फक्त एक टाईम एवढी मी उचलून आणले. मी गेलो की आधीचं कुपन वाटलं होतं 50 फुटावर 50 फूट बोटे सुद्धा आहे ना तेव्हा बडबड बडबड कुपन पेटतं. मी प्रयत्न लय केले काय उपयोग नाही. अरे हाय कुठे सीता आता ऐकायचं होतं कुणाला हनुमंतात हां अरे सीता हाय कुठं तर मला इकडे आणले का मी अरे मला हनुमान तर मला चुकलं इकडे आणले नाही तर कुठं आहे मला अशोकवनात होती सीता तिथे हनुमंत गेले स्वतः त्यांनी लागेला पता बेठे रामाला सीता. खोटं आहे खरं आहे ना अभंग आहे तो. हां अशोकवनात गेला तर झाड होतं झाडावर जाऊन बसला तर हा सीता आली रामाची आणि सूर्यनारायणाची आरती घेऊन. त्या आरतीमध्ये ती अंगठी म्हणतात तुम्ही मगाशी ना अंगठी दिली होती ना हां ते लगेच ताटात टाकली म्हणजे रामाची अंगठी आली कुठून वर बघते तो बुतकं उडी टाकतो की पुढे चढ नाही घेतो मला कोण तर मला हनुमान अंजनीच्या उदरी मारुती या रामाच्या सीतामाईची शोध करी म्हणून जन्म घेतला आहे तुमची शोध करायला मी आलो. हां मग काय आता तुला पाहिजे म्हणजे मला भूक लागली मी मला काढलेली खातो मी वीर आहे ना मी काढून खातो दुसऱ्याने काढलेलं मी खात नाही म्हणजे तुला मारची ते मारेल ते मी बघेन मला हुकूम केवढं द्यावा आज जा पुढे त्याला हुकूम दिलं वचन दिलं. ह्याने काय केलं शेपटी घाल होती ना ती सावाड्यापासून अशी बांधला दिशा सगळी योगीची जी कलम होती ना बाग ती एकदाच बांधला सगळी शेपटीने आणि उपटल्याने आपटला मारामोड करून फळावरून गेली हनुमंतात. तेव्हा ही बातमी कोणाला समजली रावणाचा इंद्रजित आला आणि बांध्या बाण सोडला आणि बांध्या बाण सोडला की त्याचा गोळा झाला. बांध्या बाण सोडला आणि त्याला पडला खाली त्यांनी काय लगेच तोडून टाकले असते पण ते कौतुक व्हायचं जर पुढे तो बांध्या बाण सोडला ती घटली उचलली रावणाच्या पुढ्यात नेऊन ठेवला. तर रावण कुठं श्वासनावर बसलेला वर ना आणि हा कशावर बसला जमिनीवर त्याला असा वर बघायला व्हायचा हनुमान अजून तर घेतलेलं आहे पण वर बघायला व्हायचं म्हणून त्याने काय केलं शेपटी आहे ना ती शेपटी आपण घड्याळाला काय गोल गोल फिरवलं निवणं म्हणतात ना गोल फिरवलं आणि त्याच्या वर एक हात गेला हा आत्ता म्हणला बोला काय ते आणि आण फुगवला त्याला बांध तोडून टाकलं. आत्ता म्हणला तुम्हाला काय बोलायचं बोला. शेपूट बांधली तर अजिबात शेपूट वाढतच जाईल ना कपड्याला बांधली तर वाढत जाईल. आता म्हणजे काय दुनियात कपडा राहिलेला नाही फक्त नेसलेला कपडा तेवढा आहे बाकी कपडा राहिला आहे ना शेपूट काय तुझा राहत नाही. आता फक्त दोघीचा कपडा आहे कुणाचा मंडोदरी आणि सीता. मंडोदरी पण भारीतली आहे सीता या लेवलची तर माणसाची पोटी जरूर नाही दगडात गावली आहे मंडोदरी लय भारी. तर मला दोघीचा राहिला हा शेपूट पाहा घेतला मला बस झालं मग आता सगळी माती हे जमवली चालू लागलं त्याला शिऱ्या 10 रावणाला एक आहे ना त्याला 10 होते. तर तुला काय म्हणला कशाला प्रयत्न करतोय तू खाली बघ मी खाली वाट मी म्हणला फुकला. हनुमान म्हणे महाबली रावणाच्या मिशा झाली बरोबर आहे काय जिथलं तिथं हनुमान म्हणे महाबली रावणाच्या मिशा झाली 10 तोंडाच्या मिशा जुळून घेतली एकदम भडका झाला ना ह्या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर नुसतं दाखवलं संख्या गावावर. आता एक उतर नाही तुम्हाला सांगताय ना नाही बोला तुम्ही. हां मग असं एक झालं मध्ये लोक पळवतात हवा करतात मुलं पळवतात कसं होईल काय होईल आता गणपती झाले एकाला अशी वेळ झाली कोणी आला होता
त्याला अशी लढ झाली. मला कालच्या प्रश्नाचे दिवे आहे पण मातीच नाही आहे माझ्याकडे. त्या लंकाचं जळते, बिडी पेटवून घेऊया. खरोखरच लंका जळली असती, किमान बिडी पेटली असती. बिडी पेटली नाही, लंका जळली नाही, दाखव. त्याचं बा कुठल्याही शास्त्रात बा बरोबर लंका जळलेली नाही. हां आणि लंका जाणणार नाही. हम्म. फक्त ज्या जगामध्ये भारी म्हणजे हनुमान. हनुमान म्हणजे महाउपकारी तुकालवये चरणावर. हनुमान भारी आणि त्याच्यापासून भारी म्हणलं तर माऊली. ज्ञानेश्वर माऊलीचे जगावर साव म्हणून मी आलं होतं एक गोष्ट बुवा कीर्तन सांगितले. हम्म. म्हटलं एक उत्तर आहे थोडंसं. म्हणजे बोला. म्हटलं अवघादो करीन सुखाचा संसार आनंद भरीन तिन्ही लोक. अवघादो करीन सुखाचा संसार आनंद भरीन तिन्ही लोक. तर सुखाचा करीन संसार आनंद भरीन तिन्ही लोक. तीन लोक म्हणजे कोण म्हटलं सांगा. भावाला सांगता येईल. म्हटलं तुम्ही सांगितलं असतं. म्हणजे माईकला पिशवी कोण 1000 टाकतोय, कोण 500 टाकतोय, कोण 200 टाकतोय. कारण म्हटलं लोक खेळ करून कोणाच्या गोष्टीचा तुझी चिंता सर्वीची अशी आहे. तुम्ही फी घेतलीत ना, मग कशाला अपक्ष करतायत पैसे मागायचे. त्या लोकांना त्रास का देत आहे. नाही देतात लोक देतात. म्हटलं सांगा. तीन लोक कोणते म्हटलं सांगा. शेवटी शरीर गेलं म्हणजे पाया पडतो तो सांगा. म्हटलं एक देव, 2 नंबर राक्षस आणि 3 नंबर मानव. बरोबर आहे का. हो. भक्ती नाही बोली 16 वर्षे पोली नदी तला मासा निद्रा घेतो कसा. जावे जन्माशी तेव्हा अनुभवाशी. आपल्याला पण माशा जन्म येणार आहे तेव्हा आपल्याला सगळं समजेल. 84 येऊन फिरायचं लागेल मानवीचं हो, वाला. तेव्हा- एक येऊन कोट कोट फिरा. कधी फिरणार आमचा आजे पंजे फिरते दिसतेच का आपल्याला. नाही ना. म्हणून तुकोबाने सांगितले तुका म्हणे ऐका माझी भाक जन्म नाही आणि जेवढाच जन्म. दुसरा जन्म कुठे आहे. जन्म आहे पण ते असा फिरून 84 फिराल तेव्हा जन्म. पण कळत नाही लोकांना. आणले लोक हम्म. आता 84 योनी पूर्ण होतात तेव्हा मानव जन्म मिळतो. मानव जन्म मिळतो. तो कधी मिळेल कुठल्या जन्मात त्याचा पत्ता लागेल का. हम्म. तो काय आपल्या नातवांना दिसणार आहे का. काय उपयोग नाही. जन्माचा काय उपयोग नाही. आणि कधी आपला मृत्यू येईल त्याचा खरं आहे का. काय उपयोग नाही. हे माझं ते माझं पुढचंही माझं 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 म्हणून आयुष्य गेलं. संसार करून भले कुणा झालं. किती आलेले किती गेले. भले कुणाचे केले काही कुणाला भले झालेलं नाही. पांडुरंगाला माई बाप सेवा पुंडलिकाचे मग त्याला विचारू कसा बचालास काय तो आहे का. जेवढे आले तेवढे गेले. कोण झाले पण नामदेवाने चांगलं केलं. हम्म. दामूचा मुलगा दामू बापाचं नाव आणि गोदावरी आईचं नाव. तर त्याने चांगला फायदा केला. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वर संत हिरे पाय देते. ते घरात नामदेव पाहिजे ना म्हणतात ना, नारळ पडतात ना, ते पहिली नामदेव पाहिजे. तो तुम्हाला काय समजायचं माणसाला समजतो. हे हिरे पाय देतील तर बरोबर. माझ्या मस्तकावर आधी पाय नंतर देवाचं दर्शन. खरं आहे ना. हो. नामदेव पाहिजे. काहीच खोटं बोलायचं नाही. नाही. हां आणि ह्याला जोड करायची नाही. तुम्हाला सांगतो मी 40 वाऱ्या केल्या. जोड करायची नाही म्हणजे का लिहिलेलं आहे तिथं. म्हणजे आता मी सांगितलं ना ह्याच्यात 2 शब्द जोडायचं नाही. जे आहेत तेच सांगायचं. चांगलं असो वाईट असो पण तेवढंच सांगायचं. बिन आबकाचा गाई तो जवळ आपली माहीत लिहिलेलं आहे. आणि ह्या पांडुरंगाला कुणी जर बसवला म्हणेल, कुणी आणला म्हणेल, कुणी घडवला म्हणेल, बोर्ड लागलेला आहे त्या तोंडात केलं पाहिजे. 2 शब्द वाईट. जेवढं चांगलं तेवढं हे करू नका. फक्त तोंड धुवा आणि तुळशीच्याने उगवल्याच्या पाया पडा. सोपं सांगितले ना. हो. आंघोळी करून पाया पडायला मी किती अवकाश लागेल कामावाल्याला. म्हणून फक्त मला तोंड धुवा आणि देवाचं सुमरण करा. बरोबर आहे. रामाचं सुमरण पहिलं करायचं. राम राम कुणी केले धारावाहीने राम केले. काय आधी रामाचं नाम घ्यावं आणि मग चित्तल्या कामात जावं. तुमचं काम योजलंय ना नंतर जावं. आधी रामाचं नाव घ्या. काय वाईट सांगतोय का मी. नाही ना चांगलं. मग
बुवांना सांगता येणार नाही. बरोबर आहे. हा मित्रांनो, आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण बघितलं असेल, बाबा आपल्याला रामायणची कथा सांगत होते. तेच मी काय थोडे क्लिप्स रेकॉर्ड केले तुमच्यासाठी पण. तर जर तुम्हाला माझा आजचा म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.